कलाकार महेशजी, हॅपी दिवाळी भावा. हॅपी दिवाळी मित्रा. ही दिवाळी तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचा आणि चैतन्याचा दरवळ घेऊन येवो. वा 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 वा. काय रे, फटाके वगैरे काय आणले की नाही? फटाके? अरे ते काय असतं? अरे दिवाळी म्हणली की फटाके आले ना. काय रे, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट फायर. अरे अरे शांत व्हा, शांत व्हा. आणि त्यात एखाद्याचा जीव जळला तर? अरे तुझ्यासारख्या लोकांचा नेमका प्रॉब्लेम काय रे? हा, दिवाळी आली की फटाके नका वाजू, गणपती आले की डीजे नका लावू, आणि नवरात्री आली की दांडिया नका खेळू. मला ना तुझ्या हिंदुत्वावर आता संशय यायला लागलाय. ए बाबा, माझं हिंदुत्व एवढं अशक्त नाहीये. अरे पण जरा पर्यावरणाचा विचार कर. या उच्च क्षमतेच्या आवाजामुळेच प्रदूषणाचं प्रमाण वाढून हवा खराब होत चालली आहे. आणि याचाच त्रास आपल्या मानवजातीला आजारपणाच्या माध्यमातून होतोय. अरे नको लाव, फटाके नको. अरे नको लाव. यार अरे नको. पटलं ना? अरे या प्रदूषणामुळेच या पृथ्वीवरील ओझोनचं लेअर कमी होऊन आपल्याला वातावरणातले बदल बघायला मिळतात. मग काय, 6 महिने कडक ऊन आणि 6 महिने मुसळधार पाऊस हेच आपल्याला भोगायला मिळणार आहे. आणि ह्याचमुळे अख्ख्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला मित्रा. आणि सणांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मी गणपतीमध्ये प्रचंड नाचतो, पण फक्त ढोल ताशांच्या निनादातच. मी नवरात्रामध्ये दांड्या खेळतो, पण कमी डेसिबल असलेल्या साऊंडच्या आवाजात. आणि मी दिवाळीत फटाके सुद्धा उडवतो, पण फक्त फुलबाजा आणि नागाची गोळी लावून. आता राहिला प्रश्न माझ्या हिंदुत्वाचा. तर मित्रा, भगवद्गीता पूर्णपणे माझी वाचून झालेली आहे. आणि एकूण 18 पुराणांपैकी 10 पुराणं सुद्धा मी वाचलेली आहेत. नाही, तू इतकं वाचू शकणार नाही हे मला माहिती आहे, पण रील्सच्या माध्यमातून तू व्हिडिओ बघू शकतोस आपल्या पुराणांचे. येतो मी. हे संध्याकाळी या फटाके उडवायला. हा, फुलबाजा आणि नागाची गोळी वाजवायला. बरं, तुम्ही कोण कोण काय काय उडवणार? मी भूचक्र, फंटास्टिक.